नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत. घरोघरी फराळ उपास वगैरे चालू झालेले आहेत. देवीची घटस्थापना सुद्धा झालेली आहे. तर सगळ्याला माझ्याकडून मनोभावानी नवरात्रीच्या शुभेच्छा. तर आज मी छानपैकी नवरात्रीमध्ये आपल्या व्रतासाठी फराळासाठी अगदी नरम सॉफ्ट लुसलुशीत असा साबुदाण्याचा पराठा बनवून दाखवणार आहे. फराळामध्ये तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा आणि एकदा ट्राय केला ना तुम्ही सारखं बनवून खातात. सोबत आहे शेंगदाण्याची चटणी. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ते इकडे बघू शकता मी इकडे 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. रेडीमेड पीठ आहे, पाहू शकता. अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे. साबुदाण्याचं पीठ रेडीमेड जे असतं ना ते खूप छान नरम सॉफ्ट असतं, म्हणजे व्यवस्थित असतं मैद्याच्या पिठासारखं. हे असं रेडीमेड पॅकेट भेटतं मार्केटमध्ये. ते 40-50 रुपयात भेटून जातं. खूप छान ऑप्शन आहे. साबुदाणा वाटायचा कुटाणा नाही आहे तर रेडीमेड पॅकेट नक्की घेऊन या. किंवा तुम्हाला जर आवडत असेल वाटून तर तसंसुद्धा करू शकता. पण काय होतं हे पीठ जरा छान नरम सॉफ्ट असतं, पराठे मस्त बनतात. मग त्याचा साईडला ठेवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घेतली, 2 बटाटे शिजून घेतलेले आहेत, हे पाहू शकता. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतले, थोडेसे जिरे आणि याच्यामध्ये आपल्याला नवरात्री उपासात चालतं ते मीठ टाकायचं. तर सर्वप्रथम काय करायचं हे पाहू शकता. इकडे शेंगदाण्याची चटपटीत तिखट अशी चटणी केलेली आहे. याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केली, बघू शकता. ही अशी चटणी एकदम करून ठेवायची, म्हणजे असं पराठे डोसा केला की आपल्याला खाता येते. तर चला बनवून घेऊया आपण मस्तपैकी साबुदाण्याचे पराठे. ते साबुदाणा आपण जी अर्धी वाटी घेतली ते याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता हे साबुदाण्याचं पीठ जे आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. साबुदाण्याचं पीठ जे रेडीमेड आहे ना ते खरंच छान ऑप्शन आहे. म्हणजे पीठ म्हणजे साबुदाणा भाजायचा, मग तो मिक्सरमध्ये वाटायचा, चाळून घ्यायचा, तो खूप आपला वेळ वाचतो. तर साबुदाण्याचं पीठ इथं मी टाकले. 2 मीडियम साईजचे बटाटे व्यवस्थित शिजून घेतलेत, थंड केलेत आणि मग आता ह्या पिठामध्ये ह्याला कुस्करून टाकायचं दोन्ही बटाट्याला. हे बघू शकता. खूप स्वादिष्ट, टेस्टी, नरम सॉफ्ट लुसलुशीत हा पराठा तयार होतो. तर आता मी हे बटाटे कुस्करून घेतलेत. थोडासा हात जरा धुवून घेते. आता हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपण काय करायचं, उरलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं लागेल तसं. तर अर्धा चमचा जिरे टाकलेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर. कोथिंबीर जर चालत असेल तर टाका आणि उपासाला चालतं ते मीठ टाकायचं चिमूटभर अगदी. हे बघा इथं मी बारीक कोथिंबीर टाकलेली आहे. ऑप्शन आहे, नाही टाकली तरी काही हरकत नाही. आणि ह्या मिरच्या 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. मिरच्या नसेल तर तुम्ही लाल मिरचीचा थोडासा कूट टाकू शकता, पण हिरवी मिरची खूप छान ऑप्शन आहे. तर ह्याला चांगलं चोळून घ्यायचं पिठामध्ये. हे जे बटाटा, मिरची, जिरे, मीठ वगैरे टाकले ना ते सगळं पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं. आता बटाटे जे आहे ते छान व्यवस्थित शिजले असल्यामुळं ते बटाटे पिठामध्ये एकदम छान मिक्स होतं आहे. पाहू शकता कसा गोळा तयार होते त्याचा. सॉरी जरा बोलताना चुकतं आहे. हे बघू शकता. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे सगळं साहित्य आणि याचा एक डो तयार होतो. खूप सहजपणे हा डो तयार होतो, म्हणजेच पीठ. आणि सुक्कं जर वाटलं तर थोडंसं थेंब असं ओंजळीमध्ये पाणी घेऊन टाकायचं. एकदम पाणी टाकू नका, नाही तर पातळ होऊन जाईल, सगळं खराब होऊन जाईल. पराठा तर बनणार नाही, पण पीठ वायाला जाऊ शकतं. त्यामुळं थोडंच थेंब लागल तसंच टाका पाणी. तर मी थोडं टाकते पाणी, जशी आवश्यकता आहे तशी. ह्याला असं नॉर्मल आपल्या गव्हाच्या पिठासारखं मळून घ्यायचं. आता थोडा वेळ ह्याला जरा साईडला ठेवायचं आणि असा हा डो तयार होतो पिठाचा. अगदी छान नरम सॉफ्ट हा डो तयार होतो. पुन्हा एकदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि परत एकदा थोडा वेळ याला नरम सॉफ्ट करून घ्यायचं. जितका छान याला असं प्रेस करता, नरम सॉफ्ट असं मळून घेताना तितकेच मस्त अगदी लुसलुशीत असे हे साबुदाण्याचे पराठे तयार होतात. खूप मस्त आहेत, नक्की एकदा ट्राय करून बघा फराळामध्ये आवडीने खाताना. तर हे बघू शकता. हे मिरची थोडी लागते, टाकून घेतले. आता याचे गोळे करायचे, म्हणजे लाट्या. आपण चपात्याला लाट्या करतो तशा करायच्या, जशा आवडेल तशा, लहान मोठ्या. तर जरा मी थोड्याशा छोट्याच करते. अर्धी वाटीपासून खूप मस्त भरपूर असे हे पराठे तयार होते. आता मी हे 4 केले. आपण लाटून घेऊया. पोलपाट घेतलेला आहे माझा डेली रुटीनचा आणि खाली जरा कपडा आथरला आहे. आता आपण काय करायचं, ह्या लाटीला परत एकदा पोलपाटवर थोडंसं मॅश करायचं. साबुदाणा असतो त्यामुळे थोडा त्याच्यामध्ये कडकपणा हा तयार होत राहतो. त्यामुळे ह्याला असं मिक्स करत राहायचं, म्हणजे मळून घ्यायचं. आणि याची एक लाटी तयार करायची. अशा प्रकारे पाहू शकता किती मस्त झाली. सुकं पीठ टाकायचं
आणि छानपैकी जितका पण तुम्हाला लहान मोठा आवडेल तितका याचा पराठा हलक्या हाताने लाटून घ्या. मधोमध प्रेस करायचं, मग कडीला असं ह्याला लाटत राहायचं, म्हणजे दोन्ही साईडून मधून व्यवस्थित लाटला जाऊ शकतो. हे बघा किती मस्त असा हा लाटला जातो. सुकं पीठ लावत जा, कारण मग चिटकून राहील नाही तर पोलपाटला. हे असं व्यवस्थित ह्याला लाटून घ्या. जितका पण आता तुम्हाला लहान मोठा साईज हवी तेवढी लाटून घ्या पराठा. हे बघा किती मस्त सुंदर लाटला जातो, कुठं तुटत नाही, चीर पडत नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित पराठा तयार झाला आहे. पाहू शकता किती सुंदर असा हा साबुदाण्याचा पराठा तयार झाला आहे. चला शेकून घेऊया आपण याला लगेच तव्यावर. तर पॅन तापत ठेवलेला आहे, थोडासा मस्त चापून घ्यायचा आणि गॅस स्लो करायचा सुरुवातीला. मग साबुदाण्याचा पराठा जो आपण लाटून घेतला आहे तो टाकून घ्यायचा, थोडा वेळ द्यायचा, अगदी एक मिनटं तरी वेळ द्या. जोपर्यंत ह्याच्यामध्ये कडकपणा तयार होत नाही तोपर्यंत ह्याला पलटी करू नका. आपण तव्यावर पराठा टाकून घेतलेला आहे, थोडा वेळ द्यायचा आणि मग पलटी करायचा. तर थोडा वेळ झालेला आहे, पलटी करून घ्यायचं. थोडासा गॅस मध्ये फास्ट केला तरी काही हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं. हे बघू शकता, तूप किंवा तेल इकडे आवडीनुसार लावा. मी नॉर्मल आपलं भाजीचं जे रिफाईंड ऑइल असतं ते थोडंसं लावून घेते, पण तूप खूप छान ऑप्शन आहे, नक्की लावा. खूप चवदार आणि टेस्ट म्हणजे पराठ्याची खूपच भारी होती. तर तूप असेल तर नक्की लावा, किंवा नॉर्मल तेल लावलं तरीही चालेल. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं, छानपैकी याच्यामध्ये कडकपणा तयार होऊन द्यायचा, कारण भाजलं जाणं खूप गरजेचं आहे. कारण हा पराठा जो आहे ना तो नंतर नरम सॉफ्ट लुसलुशीत पडतो, त्यामुळं ह्याला सुरुवातीला चांगलं भाजून घ्या, नाहीतर काय होतं कच्चा राहून जाईल. हे असं प्रेस करायचं, हाय फ्लेम करायची, शेक द्यायचा आणि सुंदर असा रंग चढेपर्यंत पराठा हा भाजून घ्यायचा. पाहू शकता मस्त झालेला आहे तयार कडक. तर आता दुसरा टाकून घ्यायचा. असे तुम्ही एकदम लाटून जरी ठेवले तरी पटापट हे लाटून शेकता येते. तर परत एकदा असंच सेम प्रोसेसनी पराठे भाजून घ्यायचे, तेल तूप लावायचं आवडीनुसार आणि मस्त रंग येऊपर्यंत, याच्यावर ब्राऊन स्पॉट येऊपर्यंत, म्हणजेच लाल डाग म्हणजे चांगला शेकेपर्यंत भाजून घ्या. तर सुंदर असा आपला हा साबुदाण्याचा पराठा आहे. पाहू शकता किती व्यवस्थित भाजला गेलेला आहे, कढीनी चारही बाजूनी कसा मस्त भाजला गेलेला आहे पराठा. साबुदाण्याचा हा टेस्टी खमंग असा पराठा. चला काढून घेते. हे बघा मस्त भाजून निघला. हे असं कडक भाजायचा म्हणजे छान शेकला जातो. आता मी सगळे करून घेते. सुरुवातीचे जे झालेत मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे असं लाटून ठेवलं की म्हणजे पटापट शेकता येतात. तर झाले आहेत आपले फराळासाठी, उपासामध्ये खाण्यासाठी गरमागरम जस्ट हा पराठा काढलेला आहे. गरमागरम हा लुसलुशीत नरम सॉफ्ट साबुदाण्याचा पराठा. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे छान छोटे हे पराठे केलेत. खूप गरम लागतं आहे. हा सुरुवातीचा जरा दाखवते तुम्हाला. हे बघा किती मस्त भाजून निघला आहे, त्यामुळे हे नंतर असा नरम सॉफ्ट लुसलुशीत पडतो. थंडगार दहीसोबत इतका मस्त लागतो. हे बघा साबुदाणा खिचडी वगैरे खाण्यापेक्षा ना हे असे पराठे करून नक्की एकदा ट्राय करून बघा, मस्त वाटतील. खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण तुम्ही याला खाऊ शकता. आणि ही मी शेंगदाण्याची चटणी केली, ह्याची रेसिपी मी उपासाचा डोसा बनवला आहे बघा, त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला शेंगदाण्याची ही चटणी बनवता येईल. ते अशी बनवून ठेवली की मग आपण हे फराळामध्ये डोसा वगैरे काही बनवलं तर सोबत ही खायला उपयोगी पडते. तर बघू शकता असा चटपटीत खमंग असा झणझणीत पराठा आणि शेंगदाण्याची चटणी असेल तर व्रताच्या वेळेत आपली भूक एकदम तृप्त होऊन जाईल, म्हणजे भूकच मस्त शांत होईल. गरमागरम चहाचं कप घ्यायचा. पडून गेला माझा कॅमेरा. हे असं होतं, व्हिडिओ बनवणं सोपं काम नाही आहे, तरीसुद्धा मेहनत करायला लागती. हे बघा मस्त झालेलं आहेत आपले हे लुसलुशीत गरमागरम साबुदाण्याचे पराठे. भरपूर क्वांटिटीमध्ये करून ठेवा, दिवसभर खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी किंवा सुक्या खोबऱ्याची चटणी याच्याबरोबर खूप भारी लागते. हे बघा किती मस्त आहे, कुठेही तुटला नाही, कट नाही झाला, चिरा नाही पडला. नरम सॉफ्ट असा साबुदाण्याचा पराठा कसा वाटला नक्की ट्राय करा. लगेच बनवायला घ्या, झटकीपट होतो. आणि ही शेंगदाण्याची चटणी पण नक्की बनवा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल मस्तपैकी साबुदाण्याची पराठ्याची रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.